नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी खिचडी बनवूया। त्यासाठी साहित्य बघूयात आपण। काकडे आहे किसून घेतलेले, पुदिना चटणी आहे, शिमला मिरची, हे ओलं खोबरं आहे, हे मका आहे सोलून घेतलेले आहे मी, टोमॅटो आहेत, फ्लावर आहे, कांदा, एक वाटी कोबी घेतलेला आहे मी उभा चिरून, हे मिक्स कडधान्य आहेत, वटाणा, हरभरा, मटकी, आपलं जे नेहमी असतं ते कडधान्य सर्व भिजवून घेतलेलं आहे मी, आणि एक वाटी तांदूळ आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। हे आपलं कुकर गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया। प्रथम तेल गरम झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तांबे आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व भाजीपाला कडधान्य टाकायचं आहे। खोबरं टाकूया, मका, हे कडधान्य, कोबी, काकडे किसून घेतलेले, शिमला मिरची, पुदिना चटणी आणि हा फ्लावर, टोमॅटो टाकूया, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व भाजीपाला कडधान्य हे जे मी टाकलेलं आहे कुकरमध्ये, मीठ टाकल्यानंतर ढवळून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला 1 वाटी जे तांदूळ मी घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून ते टाकूया। तांदूळ टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने, आणि मग टोपण लावून कुकरचं 5 ते 6 शिट्ट्या घेऊयात। झाकण काढून घेऊया। आपली ही खिचडी चांगल्या पद्धतीने शिजली असेल। हे बघा, पाहू शकतो आपण मऊसर शिजले आहे भाजीपाला कडधान्य। त्याला आपण फोडणी देऊया। 1 ते 1.5 चमचा तेल टाकूया, कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याचा जो काही स्मेल असतो, सुगंध असतो, तो आपल्या खिचडीमध्ये उतरू शकतो। मोहरी, जिरे, थोडासा ओवा सुद्धा मी वापरणार आहे फोडणीला, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आहे 6 ते 7 कट करून घेतलेल्या आहेत मी, थोडा मॅगी मसाला, 1 चमचा हिरवी चटणी, छान पद्धतीने आपल्याला हे सर्व मसाले परतवायचे आहेत तेलामध्ये, जेणेकरून आपली ही पौष्टिक खिचडी छान लागेल। हळद, एक चमचा लाल तिखट, मिक्स करूया आणि आता गॅस बंद करून घेऊया। आणि आता हे दिलेली फोडणी आपण या शिजवलेल्या खिचडीमध्ये टाकूया।
मिक्स करून घेऊया हे. आणि बाउलमध्ये काढून घेऊया. वरतून 1 ते 2 मिरचीचे काप ठेवूयात. अशा पद्धतीने आपली पौष्टिक आणि हेल्दी खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.